नाशिकमध्ये 2 गटात गँगवॉर झालेला आहे आणि यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय। सिडकोच्या लेखानगर स्टेट बँकेजवळ गँगवॉर घडलंय। शहरातल्या दांडेकर आणि गायकवाड काळे गँग मधला संघर्ष रस्त्यावर आलाय। घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। नाशिकमधली घटना आहे। 2 गटांमध्ये गँगवॉर झालेला आहे। यामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर आहे। सिडकोतील स्टेट बँकेजवळ हा सगळा थरार घडला। दांडेकर आणि गायकवाड काळे या 2 गटांमधला हा संघर्ष आणि त्याची परिणती आज हाणामारीत झालेली आहे, गँगवॉरमध्ये झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, 2 गटांमधल्या गँगवॉरमध्ये एक जण जागीच ठार झालाय, एक जण गंभीर जखमी आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आहे? सिडको परिसरामध्ये ही सर्व दोन गटांमध्ये ही दंगल झालेली आहे आणि भर दिवसा ही दंगल झालेली आहे। खरं म्हणजे नाशिक मुंबई आग्रा महामार्गाला लागून ही सगळी वसाहत आहे आणि त्या ठिकाणी सगळं मार्केट यार्ड असताना मोठी गर्दी या ठिकाणी असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये जे 2 गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या आहेत त्यातल्या एका गटाला एका व्हॅनमध्ये येऊन दुसऱ्या गटावर हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी दोन मुलं जी होती त्या 2 मुलांवर टार्गेट करण्यात आलं। त्यातला एक मुलगा जागीच ठार झालेला आहे आणि दुसरा मुलगा जो आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेतोय। आपण बघू शकतो जिल्हा रुग्णालयातले ही सर्व दृश्य आहेत। मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे। जखमी मुलं सगळी, हा जो जखमी आहे त्या जखमीवर उपचार केले जात आहेत, त्याला वाचवण्याचा प्रयत्न आयसीयू मध्ये केला जातोय। मात्र जर हा मुलगा, या मुलाला सुद्धा म्हणजे तसा जीव जो आहे याचा जीव सुद्धा धोक्यामध्ये आहे, जर याचा जीव गेला तर अजून मोठा गोंधळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी पूर्ण यंत्रणा या ठिकाणी तैनात ठेवली आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।